क्षेत्र हंदिखेड गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्त प्रणव वैकुंठवासी धोंडपंत दादाजी महाराज पंढरपूरकर त्यांच्या बीज निमित्तानं हा सोहळा निमित्तानं वैकुंठ गमन निमित्तानं हा कार्यक्रम हंदिखेड गावामध्ये असे हरिभक्त प्राण वैकुंठवासी हरिकृष्ण बाळकृष्ण महाराज हरिभक्त प्राण वैकुंठवासी परशुरामजी महाराज गुरुवर्य त्यांच्या आशीर्वादामुळे सगळे गावकरी मंडळींच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे सगळे गावकरींच्या तर्फे सगळे बाह्य भक्तांच्या या सगळ्याच्या आवडीप्रमाणे या दादा महाराजांच्या वैकुंठ गमन हा सोहळा निमित्तानं हा कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून म्हणजे आज 35वा वर्ष झालेला आहे बरं का। तर या संताची कृपा भगवंताची कृपा सगळ्या आमच्या वडील उद्धारांची आपले असतील त्यांची सगळ्यांची कृपा आशीर्वादामुळे हा वर्षभर हा सप्ताहातला कार्यक्रम अन्नदान नामदान सर्वच आनंदाने जास्तच होत आहे त्यांच्या आशीर्वादामुळे। तर या जगद्गुरु तुकोबारायाने आम्हा जगाचा कल्याणासाठी जगाचा उद्धार करण्यासाठी जगातून पापातून मुक्त करण्यासाठी जगाचा सुख देण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायाने या आपल्या हरिभक्त परायण आज धोंडपंत दादाजी महाराजांच्या चरणावर दुसरा हस्तक तिसरा मस्तक तसेच आपले या जमलेले आळंदीकर महाराज आहेत बरं का, तुकाराम महाराज माऊली महाराज अरुण महाराज हे आपले गावकरी मंडळी सगळ्यांचे आता मित्र महाराज केरबा सावकार आपले नागोराव हाडोळे वैजनाथ मारखळे पुन्हा मारितराव मारितराव बिरादार उद्धवराव हाडोळे तर हे सगळे भक्त मंडळी आपले श्रीधर पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत। सगळे गावातले मंडळी डॉक्टर साहेब आलेले आहेत। सगळे आपले वर्ध असलेले आपल्यामध्ये गोविंदराव जाधव चिमेगाव तांड्यातले या ठिकाणी आलेले आहेत। तर या सगळे भक्त मंडळीला आज तसेच सगळ्याला नमन करून माझे आईवडील स्वर्गवासी आहेत, माझ्या आईवडिलाला स्वर्गवासीला आणि मग दुसरा हस्तक तिसरा मस्तक ठेवून आणि तसं हे जमलेले भागवताचार्य या ठिकाणी भागवताचार्य आहेत, हरिदेव महाराज कीर्तनकार आहेत, भागवताचार्य आहेत, कीर्तनाचार्य आहेत, प्रवचन आहेत, सगळ्यांच्या ठिकाणी सगळं त्यांच्या आईवडिलांची कृपा आहे, साधू संतांची कृपा आहे। तसेच मित्र महाराज या ठिकाणी भागवताचार्याला कीर्तनचार्य मृदंगचार्य रामानाचार्य पुन्हा सगळे श्रवणाचार्य या सगळ्यांच्या दुसरा हस्तक तिसरा मस्तक ठेवून शिवरा प्रारंभ करत आहे। जगद्गुरु तुकोबारायांनी 4092 अभंग निर्माण जगाच्या कल्याणासाठी केले। 4092 अभंगापैकीतला 4 चरणाचा अभंग आहे। हे अभंगामध्ये तुकोबारायांनी निरखून जगाकडे बघितले अरे म्हणले मित्र महाराज तुकोबाराला थोडं कळवळा आला। जगद्गुरु तुकोबारा आहे साधू संताला जगामध्ये एक साधू संताला कळवळा आहे नाही तर एक मायबापाला कळवा आहे। 80 कळवळ्याची जाती करील अभावी न कृती पोटी बारवा ही त्याचे सर्व सोयीस आहे। म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका असे जगद्गुरु तुकोबारायाला नमन करून पांडुरंगाला परमात्माला नमन करून आणि या कथेला सुरुवात करता ही सेवा म्हणून कीर्तन म्हणून नाही या सेवा तुका मने मत घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। जगद्गुरु तुकोबारायांनी जगाकडे बघितले, जगाकडे बघून म्हणले हे नरदही असलेले आहेत ना, काय कुठं काय आहे कुठं काय आहे कुठं काय आहे कुठं चांगलं आहे वंगळ असं काही नाही आहे, कुठं चांगलं आहे कुठं वंगळ आहे कुठं चांगलं आहे चौकड तुकोबारायाने लक्ष दिले। तुकोबारायाला थोडं कळवळ आला दुःखही वाटलं। बुडत आहे जनन बुडत आहे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या साधू संताला
दुसऱ्याला त्रास होत असले की साधू संताला त्रास होतं. जसं आपल्या आई वडिलांना आपल्या मुलाबाळाला त्रास होत असेल, मुलं बाळा आपले जरी एखादा वाईट मार्गाने जात असतील, एखादा मार्गात नसतील, एखादा वाईट वागत असतील, तरी त्या आईवडिलाला खूप पोटामध्ये आग उडते हो, बरोबर सांगता येत नाही. खूप प्रयत्न करून सांगत आहे जगत माय बापानं, पण मंत्र महाराज त्या मुलांना ऐकत नाही. तसे जगद्गुरु तुकोबारायांनी जगाकडे बघितले, म्हणले याला खूप सांगितलं आणि प्रकारचं बोललो तरी ऐकायला तयार नाहीत. आता काय नाही म्हणलं, याला एक दुकानात टाकून द्यावं म्हणलं. दुकान काय जगामध्ये असे झाले, काही लोक पापी रोगी झाले, काही दोषी रोगी झाले. पापी रोगी आणि दोषी रोगासाठी जगद्गुरु तुकोबाने दुकान टाकले. त्या दुकानामध्ये लिहिले या बसा नमस्कार, आणि एका बोर्डावर लिहिले खडून की माणसाने या ठिकाणी आलो ना तर त्या माणसानं 4 लक्षण आपल्यामध्ये पाहिजे. 4 लक्षण नसले तरी बी 4 लक्षण आपण आणावंच लागतं. 4 लक्षण म्हणजे पहिले लक्षण मेहनता, सज्जनता, नम्रता, विश्वासता. 4 लक्षण जिथं आहे त्या ठिकाणी तुम्हाला कधी जीवनामध्ये कम पडणार नाही आणि तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या जीवनाला सुख भेटल्याशिवाय राहणार नाही. असेच जगद्गुरु तुकोबारायांनी त्या दुकानामध्ये लिहिले या बसा नमस्कार. मेहनता, सज्जनता, नम्रता, विश्वासता म्हणजे जगामध्ये देव आहे, संत आहे म्हणून चाले शरीर कोणाचे सत्य, कोण बोलते शरीर कोणाची असते. चाले 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 शरीर कोणाची असते. शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवे ते हरवेन देखी ऐकू एक नारायण तयाचे भजन चुकू नको. असे जगद्गुरु तुकोबार बैठले. म्हणले सगळे काही लोक पापी रोगी दोषी रोगी होते, त्या लोकांसाठी पापातून मुक्त होण्यासाठी, जसं आपले मुलं एखादा दुःखात असले तर त्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी आईवडिलांना रात्र दिवस त्रास खात्यात ना, तसे जगद्गुरु तुकोबारायाने या जगाला सुख देण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायाने आणि त्या ठिकाणी दुकान टाकलेले आहे. तर घातला दुकान देते आली अशी दान, अशी तुकोबारायाने दुकान टाकले. काय दोषी लोकांना मुक्त करण्यासाठी, पापी लोकांना मुक्त करण्यासाठी. काही का होतं जगामध्ये असे दुःख काय भेटतं माणसाला? माणसाला दुःख भेटायचं कारण म्हणजे 70% पुण्य आहे. माणसाचा जन्म कशामुळे मिळतो, जनावराचा जन्म कशामुळे मिळतो, कुत्र्याचा जन्म कशामुळे मिळतो, बरं का, पशुचा जन्म कशामुळे मिळतो, काय केल्याने मिळतं, कारण तुकोबारायाने हा तुम्हाला सविस्तर सांगत आहे. 70% पुण्य आहे, 30% पाप आहे. त्या जीवाला माणसाचा जन्म मिळतो, पण त्या माणसाला अपंग जन्म मिळतो. अपंग 30% पाप आहे, 70% पुण्य आहे. जन्म माणसाचा मिळतो,
पण त्याला अपंग जन्म मिळतो माणसाचा अपंग. आणि 70% पाप आहे, 30% पुण्य आहे. त्या जीवाला गाढव, कुत्रे, बैल, म्हशी, हुंट हे सगळं जन्म घ्यावं लागतं. 70% पाप, 30% पुण्य असलं तर जनावर होऊन दुःख भोगावं लागतं. एखादा 80% पुण्य असेल, 80% पुण्य असेल, 20% एखादा पाप असेल, 90% पुण्य असेल, 10% पाप असेल, तर त्या माणसाला या ठिकाणी खाली जन्म घ्यायची जरूरत नाही. त्या ठिकाणी 10%, 20% आरक्षण भगवंता. कोणी माणूस जन्म पुतळा चुकीचा पुतळा आहे म्हणून भगवान परमेश्वरानं त्याला 20% आरक्षण देऊन आणि त्याला पूर्णपणाचा त्याला मुक्तीची प्राप्ती होते. मुक्ती म्हणजे त्याला वैकुंठाच्या वर एक वैष्णव नगरी आहे, वैष्णव नगरीमध्ये किंवा स्वर्गामध्ये, कैलासामध्ये, वैकुंठामध्ये अशी त्या जीवाला जागा मिळते. आणि ज्या जीवानं 80% पाप केलं, 100% पाप कोणी करणार नाही जगामध्ये, करणार नाही, कोणी करत नाही. कसलाही असू द्या, 100% पाप जगा कोणीही सुद्धा, जनावर सुद्धा पाप 100% करू शकत नाही. एखादं जनावर सुद्धा अशी एकदा ज्ञान असतं त्या जनावरला. एक माझ्यासारखा माणूस होता, घोड्याला बसून चालला होता. घोड्यावर बसून जाता जाता हरभऱ्याचं वावर होतं, पण वावर दुसऱ्याचं शेत होतं, पण त्या शेतातून वाट होती. जाता जाता घोड्यावरून तो मालक उतरला. उतरून तो मालकानं आपल्या खायापुरतं घ्यावं का नाही, ढाळे खायचे हरदेव महाराज, पण घेतलं, पण बरंच एवढं मोठं घेतलं. पण ते शेतकऱ्याने दुरून बघितलं, मन आलं, पण घोडं तसंच थांबलं. घोडं एक सुद्धा मात्र ढाळाला तोंड लावलं नाही, तोंड सुद्धा लावाय नाही. मग त्या शेतकऱ्याच्या मालकानं आलं, त्या मालकाला, घोड्यावरल्या मालकाला म्हणतो, अरे तू बरा का जनावर बरं? अरे खायची वस्तू आहे, खाणं कोण आहे? तो एकटा पुढचे 4 ढाळे घेत असतात, पण कवळावर घेणं म्हणजे तुझी लायकी आहे का, योग्य आहे का? अशी तुझ्यासारख्या माणसं एखादा कवळा जाऊन जर 100 लोक घेऊन गेला नाही, इथं मला का राहणार नाही? त्या घोड्यानं, अरे त्या जहान असून तो सुद्धा खाली सुद्धा बघत नाही. त्या घोड्याला वाटतं हे शेत माझ्या मालकाचं नाही, हे वस्तू माझी नाही, मी खायचं नाही. त्या घोड्याला कळतं, पण माणसाला कळत नाही. पण माणसापेक्षा जनावर बरं का माणूस बरं? असे जनावरापासून सुद्धा कोणा प्रकारचं 100% पाप घडत नाही बरं का, 100% पाप घडणार नाही. हरिभक्तपरायण आपले मात्र वैजनाथजी महाराज खिराडेकर आलेले आहेत, बाबू महाराज आवरात आलेले आहेत. आपले वरिष्ठ असलेले मात्र महाराज, परंपराचे वरिष्ठ असलेले आपले खूप मात्र महाराज प्रमाणामध्ये याच्यामध्ये आपले वामनराव बिरादार माळकरी असे खूप त्यांनी जिवाळ्यामधून, आता कोणा लग्न असलं काही असलं तरी मी म्हणतो असं वाकू नका, करू नका, तरी बी त्यांनी काम करत राहतात. मात्र अशा जनावरापासून सुद्धा मात्र महाराज काय होतं की 100% पाप कोणाही जीवापासून घडणार नाही. अशी 80% ज्याच्या ठिकाणी पाप असेल, 20% जर पुण्य असेल, त्या माणसाला जनावराचं जनावराचा जन्म नाही, माणसाचा नाही, पशुचं नाही, जन्म त्याला घ्यायचंच नाही. त्या माणसाला आक्रची सजा आहे. कुठं आहे म्हणजे यम नगरीमध्ये आहे. यम नगरीमध्ये न्यायचं आणि काय करायचं? मारिती जोडीती यमाचे निष्ठुर, मारिती जोडीती 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 निष्ठुर. मारिते तोडते झोडते निष्ठुर यमाचे किंकर भौसाल. भौसाल म्हणजे किती वर्ष गण मामा? यम लोकांनी किती वर्ष?
आपण जेवढं वर्ष वंगळ वागला ते याचा सहित देवानं करतात. एखादा एक माणूस गाय आहे, गाय हिरव्या चारा मग हिरवं शेत बघून गोविंदमामासारखं गावाच्या कडाला लागून शेत आहे, शेतामध्ये गाय पडली, मालक जर नसला तर ते गाय मालकाच्या मनावर खाते चारा का आपल्या मनावर खाते आहे? गोविंदमामा आपल्या मनावर खाते. आणि एखादा मालक धरून सापडा, मार कोणत्या मनावर खाते? सापडल्यावर मार मालकाच्या मनावर खाते महाराज. तसं आम्ही वाईट वागतो, नको नको बकत सांगतात वडील माणसं, गावातले माणसं, आपले आई वडील आज्या पंजा गावातले महाराज लोक सगळं सांगत असे. बोम कोणी नाही ऐकत, ठिकाणी बकत सांगितले, ऐकायला गेले. किती सांगावं सत्य करत आहेत, रामायण सांगत आहे, शक्ती करत आहेत. 12 वर्ष किती वर्ष रामायण चालू आहे. कशासाठी चालू आहे? चांगलं वागण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी, चांगलं खाण्यासाठी, चांगलं कर्ते करण्यासाठी, आईवडिलाची सेवा करण्यासाठी, शेजाऱ्यावर चांगलं राहण्यासाठी, गावात चांगलं होण्यासाठी. आपण चांगलं म्हणून घ्यावं, गावात चांगलं म्हणून घ्यावं, शिवारात चांगलं म्हणून घ्यावं, सोयऱ्या पायऱ्यामध्ये चांगलं म्हणून घ्यावं, जन्मात येऊन चांगलं म्हणून जायचं आहे. या निमित्तानं तरी कोणी ऐकू शकत नाही. तसं ऐकतच नाही. मग किती सांगू द्या आपल्या मनाचं वाईट वागतं. आणि एक बार आयशी जर मग दोष झाल्यानंतर, यमच्या ताकडीत पडल्यानंतर आता ते मार का यमाच्या मनावर खातं का आपल्या मनावर खातं? सापडल्यावर यमाच्या मनावरच मार खावं लागतं. त्याशा ठिकाणी अरे या जीवाला यमापर्यंत जाऊ देणे, कोण म्हणते? जगद्गुरु तुकोबारायांनी यमापर्यंत जाऊ देऊ नये. या ठिकाणी एखादा गावातले लोक, एखादा कोणी जर चुका झाली तर गावातले पंच माणसाचे पंच कमिटीचे असतात, गावातले पोलीस पाटील, माली पाटील, गावातले सरपंच कोणी असतील, गावामध्ये काही झगडा झालं, भांडण झालं तर त्याला जेलला किंवा ठाण्याला जाऊ देत नाही. इथंच जशा प्रकारचं काय करायचं नका. अरे ते बरोबर नाही, त्या ठाण्याची वाट बरोबर नाही बरं का, पुन्हा जेलची वाट बरोबर नाही. म्हणून गावातले पंच लोकांनी मिळून इथंच तशा प्रकारचं समजून सांगून सगळं समाधान देतात ना. तुम्हाला दुःख देऊन पुढे जाऊन असे गावातले म्हणतात ज्ञानी लोकांना, शाणे माणसानं. तशी जगद्गुरु तुकोबारायांनी या दुःखातल्या जीवाला आपण मत महाराज यमपर्यंत जाऊ देऊ नये, यमापर्यंत जाऊन देऊ नये, याच्यातून दुःखातून काढावं. जयात निमित्तानं जगद्गुरु तुकोबारायांनी मत महाराज जगामध्ये या जीवाला मुक्ती मिळण्यासाठी, पापातून मुक्त होण्यासाठी, दोषातून मुक्त होण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी दुकान टाकले. त्या दुकानामध्ये सुद्धा आपण स्वतः दुकान उघड टाकलं नाही, दुकान टाकले बरोबर आहे, पण त्याच्या दुकानामध्ये दुःख जायचं आहे. त्यांच्या दुकानामध्ये वस्तू रोग जायचा आहे. आमचं बी दुकान आहे, आमचं दुकान रोग यायचं दुकान आहे. त्यांचं दुकान रोग जायचं आहे, आमचं दुकान रोग उलट यायचं आहे. रोग जायचे बी दुकानामध्ये आहे, कोणी कोणी घ्यायला तयार नाहीत. आता दुकानदार कोणी असतील, बदाम आहेत, खारीक आहेत, किसमिस आहे, पण रोज कोणतं विकतंय? बदाम खारका विकतात का गुटके बिड्या जर्दा जास्त विकतात? दुकानदाराला माहिती आहे. चांगली बी आहे, वंगळं चांगलंच नाही असं काही नाही आहे, चांगलं बी आहे पण वंगळं बी आहे. पण ज्या दुकानामध्ये चांगलं विकतं का रोग यायचं निघतं का रोग जायचं निघतं? आम्हाला जगामध्ये असं आहे की सगळ्यामध्ये मात्र आज जगामध्ये कोणी खारका घ्यायला तयार नाहीत, बदाम खायला तयार नाहीत, किसमिस घ्यायला तयार नाहीत. फक्त गुटके, सिगरेट, बिडी, गुटके ह्याच्यासाठी हे रोग जास्त होतं. आमचं दुकान आहे पण आमचं दुकान रोग व्हायचं आहे, संतांचं दुकान रोग जायचं आहे. ह्याच्यात तुकोबारायांनी विचार केले. पण आपण औषधी विकाव उभं विकू नये, आपण ते औषध सेवन करावं. आपल्याला गुण आलं तरी औषध विकाव, ते विकू नये. तुकोबारायांनी काय केले? सेवितो हार वाटितो अनेक, वाटितो अनेक, वाटितो हरे बोल कारण हरे बोल कारण हरे बोल कारण सेवितो हार वाटितो अनेक, सेवितो हार वाटितो सेवितो हारस वाटितो हारिका, 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 सेवितो हारस वाटितो हारिका.
विटेवरी राजे पाऊल समान विटेवरी राजे पाऊल समान विटेवरी राजे पाऊल समान विटेवरी राजे पाऊल समान यारे होऊ नका यारे होऊ नका विटेवरी राजे पाऊल समान विटेवरी राजे पाऊल समान विटेवरी राजे पाऊल समान विटेवरी राजे पाऊल समान यारे होऊ नका यारे होऊ नका शेवितो हा रस स्वतः सेवन केले ते औषध मग दुसऱ्याला दिले. शेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरे जाऊ नका तिकडे फिरू नका कुठं तुम्हाला काहीच सुख मिळणार नाही सांगितलं. तुम्हाला दुःखातून धुवणार नाही तुम्ही दुःखातून. मी जे सेवन केलो मी पूर्ण मला अनुभव आहे. या दुःखातून या दोषातून या पापातून मुक्त होणारा औषध आहे. पण तुकोबाराला काही लोक विचारले म्हणले महाराज शेवितो रस म्हणतो पण रस म्हणजे त्या रसाचं नाव तरी काय ब्रह्मरस घे तेने पिडा वारेल. ब्रह्मरस म्हणजे प्रदार रसाचं नाव ब्रह्मरस आहे. म्हणले महाराज ते ब्रह्मरस कुठं तर भेटते सांगा. कोण्या मेडिकलमध्ये मिळते कोण्या दुकानात मिळते का उदगीरला मिळते का लातूरला मिळते का पुण्याला मिळते का मुंबईला मिळतं का दिल्लीला मिळतं. खूप फिरलो म्हणले आम्हाला ब्रह्मरस म्हणजे कुठे बी नाही म्हणत कुठे मिळत नाही. लाख 2 लाख घ्या म्हणले पाटील साहेब 1,00,000-2 लाख पण आम्हाला ब्रह्मरस पाहिजे. ब्रह्मरस कुठे मिळत नाही. पण ब्रह्मरस असे जगद्गुरु तुकोबाराने सांगितले. ब्रह्मरस या ठिकाणी नाम समरून चिंतन आहे. आज ब्रह्मरस मिळण्याचं साधन आम्हा तुम्हासाठी आप हांदिखेरा गावामध्ये ज्या ठिकाणी नाम समरून चिंतन आहे ब्रह्मरस खरेदी नाही. ब्रह्मरस ठिकाणी फुगट मिळणार आहे. फुगट म्हणून दान म्हणले दान घातला दुकान देती आली अशी दान. ब्रह्मरस कुठे मिळतं फुगट मिळतं कोण्या ठिकाणी या ठिकाणी संगती सर्व संगती सर्व संगती सर्व संतांच्या संगतीमध्ये सर्व काळ एक दिवस नाही कवा ही वेळ हे काहीच नाही. टेबल काहीच नाही. सर्व काळ रात्र या दिवस ह्या त्या पण संतांच्या ठिकाणी भेटते कुठे कसं होतं तयार तर तुकोबाराने सांगितले लावून मृदंग सुरती टाळ घोष
शेव ब्रह्मरस आवडीने लावणी मृदंग, जिथं लावणी मृदंग भजन चालू आहे, नाम चालू आहे, तुकोबरायचं प्रमाण आहे, लावणी मृदंग स्तुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने. म्हणून या आपल्या गावामध्ये आज तुम्हाला अमृत घ्यायचं असेल, आज 4 दिवस झाला आपल्या गावामध्ये अमृताचा वर्ष आहे. या अमृतामध्ये वर्ष घेतल्यामुळे काय होतंय की आपल्यातला दोष आहे, मागल्या जन्मातला पाप असेल, या जन्मामध्ये येऊन काही आपल्याला संगतीनं वाईट संगत लागून म्हणा, काही आपल्याला काय मनाने म्हणा काही दोष झाला असेल, पाप झाला असेल, याच्यातून मुक्त होण्यासाठी मग ते कसं कळावं, ये लावून मृदंग नाम स्मरण केल्यामुळे तुकोबाराय सांगितले तुटे भव रोग संचित क्रिया मानव संचित क्रिया मानव तुटे संचित क्रिया मानव संचित क्रिया मानव संचित क्रिया मानव संचित क्रिया मान भोग 80 ठोपाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुम्हाला जन्म पुन्हा मिळणार नाही. जन्म मरण म्हणजे किती दुःख 80 ममतीच्या लवड सवडी माते न पवते बापुडी मनोनी जन्म मरणाच्या दुथडी ठेवली ते ठेले किती वेळा जन्म यावे नित्य भावे भजित मनोवणी जो भ्याला शरण गेला. एवढी सामर्थ्य या भजनामध्ये आहे, या कीर्तनामध्ये आहे, संत संघामध्ये आहे. किती ताकद आहे. तुटे भवरोग. भवरोग कशाला म्हणाव? भवरोग म्हणजे एक एक येऊनी कोटी कोटी फेरा किडे होला ते बुजबुज नरकातले किडे त्याला म्हणाव भवरोग. ते पाप असल्यामुळे दोष असल्यामुळे नरकातले आळ्या किडे होऊन बुजबुज जन्मी कोटी जन्म घ्यावा ते महाराज वैजनाथजी महाराज. पण ते चुकण्यासाठी, ते जन्म चुकण्यासाठी, ते दुःख चुकण्यासाठी फक्त काय नाम स्मरण चिंतन भजन आहे. तुटे भवरोग. संचित एखादा काय वाईट असेल, किती बी खराब असेल, संचित चांगलं होण्यासाठी ये जागा आहे. खराब निघून जातं, चांगलं संचित भेटतं. आपला अनुभव आलेला आहे. तुटे भवरोग संचित क्रिया मान भोग 80 ठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुमचं जन्म पुन्हा येणार नाही, खंडून निघून जातं. तुम्हाला मुक्ती मिळते, मोक्ष मिळतं. जिथं सुखाची जागा आहे तिथं मिळतं. त्यांना जन्माला बी माणसाच्या आलो. माणसाच्या जन्म येण्यासाठी माणसाला काय करावं लागतं? जन्म येण्यासाठी असं भजन करावं लागतं, पूजन करावं लागतं, आईवडिलांची सेवा करावं लागतं, दीनदयाच्यावर दया करावं लागतं, संतांची पूजा करावं लागतं, देवाचं नामस्मरण करावं लागतं. याच्यातून किती दोषी असू द्या, काही पापी लोक, काही रोगी लोक होते, या रोगी लोकांना पापी रोग केलेले लोक होते, दोषी रोगी काय होते त्या लोकांना माहिती होतं. आम्हाला माहिती आहे, आम्ही जन्मल्यापासून आम्ही पापच केलो. तू क्या भगत म्हणले मी तवानात अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठवलो नाही कदे वाचे कृपानिधी माय बापा नाही ऐकलो गायलो गीत धरलो लो सांडलो हित नावडी पुराण बैसलो संत किलो भौत परनिंदा. चांगलं कधी बोललो नाही, निंदा केल्याशिवाय राहिलो नाही. चांगल्या कामाला कधी गेलो नाही, वंगळ्या कामाला गेल्याशिवाय राहिलो नाही. कोण म्हणते? जगद्गुरु तुकोबारायांनी असले जे पापी लोक असतील, असले जे दोषी लोक असतील त्या लोकांसाठी ते लोकांनी विचार केले. चला म्हणले आम्ही पापी रोगी आहोत, आम्हाला जर हे पापात मुक्त होईना गेलं तर आम्हाला जन्म आम्हाला किड्या मुंग्या व्हावं लागतं, गोजातली व्हावं लागतं, नरकातली व्हावं लागतं, आनंद जन्म घ्यावं लागतं. याच्यातून मुक्त होण्यासाठी 10 श्रीमंत होते, मोठे राजे होते, 50 लाख रुपये घेतले, दवाखान्याला गेले, मोठ्या हॉस्पिटलला गेले. ओ डॉक्टर साहेब आम्ही पापी रोगी आहोत, दोषी रोगी आहोत. डॉक्टर बघितले, काय हे केले, स्कॅनिंग केले. पुन्हा मात्र महाराज त्याला सगळं चकुसे करून बघितलं, पण त्याला कोणता रोगच निघाला नाही.
एमआरआय करून बघितलं, एमआरआय पूर्ण शरीर, एमआरआयमध्ये काही निघा नाही म्हणलं. तुम्ही काही नाही म्हणलं, आम्हाला माहिती आहे म्हणजे आम्ही पायपी रोगी आहोत. जास्तीला माहिती असतं काय रोग काय कोणतं काय केलं कोणी काय केलं म्हणले. आमच्या त्यांनी डॉक्टर सांगितले बाबा आमच्यापाशी आणि ह्याची काय पायपी रोगाचं पुन्हा दुसरी रोगाचं निदान गोळी इंजेक्शन आणि आलेलं नाही आहे. पण आमच्याकडे दुसऱ्या म्हणजे कॅन्सर झालं, किडन्या गेले, लिव्हर गेलं, किडन्या बसवायचे आहेत, किडन्या गेलेले असतील, लिव्हर असतील आणि काळजी जर एखादा काढून बाजूला बसून आणि ते काळजीला दुसरी काळजी बसवतील, हे सगळं करता येतं. केलंच नाही, राहिलं नाही, काही विचारच करायचं नाही मात्र महाराज, शंकाच करायचं नाहीये. म्हणून आज सगळे जग सुखी अवकाशामुळे माणसाला पाप असलं की माणसाला दुःख येतं, पापाच्या अंगी दुःख येतं, त्रास येतं. म्हणून आज सगळी जगामध्ये 90 आता तसं तर भांड्याला भांडं लागतंच, घरामध्ये भांडे असल्यावर भांड्याला लागतंच, गाडगाडाला लागतंच. थोडं सुख येतं, हे काय पूर्णच काही सुख राहत नाही, पूर्ण दुःखी राहत नाही. काय रात्र 12 तास रात्र आहे, 12 तास दिवस आहे. आता 12 तास 24 तास दिवस म्हटलं तर मग आराम केव्हा करावं? माणसाला 24 तास हे 12 तास पूर्ण गेलात काम करायला, मोबाईल बघून 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 रात्री 1 वाजल तरी स्वप्न गेल्यात, 2 वाजता स्वप्न गेल्यात. आता आम्ही कीर्तन करू कुठे निघालो महाराज, 12 वाजता 1 वाजता 2 वाजता असतात तरी आणि रोडवर पोरं आहेत मोबाईल बघत. एवढं काम लागले माणसावाला. आता 24 तास सुद्धा त्याला पूर्ण गेलंय. मग आता त्याच्यामधून सुद्धा माणसाला सुख बी येतंय, दुःख बी येतंय. अशा निमित्ताने आज तुकोबारायाने मा जगाच्या कल्याणासाठी दुकान घातले पहिल्या चरणात बोललेले आहे.
Gracias.